आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासूनच आपण आपल्या चेहऱ्याचं फेशियल कसं करायचं, ज्या पद्धतीने आपण पार्लरमध्ये गेल्यानंतर फेशियलचा ग्लो येतो, सेम तसाच ग्लो घरच्या घरी कसा आणायचा, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चेहऱ्यावरील टॅनिंग किंवा चेहऱ्यावर येणारे सतत येणारे पिंपल्स, तसेच वांग, हे ते या सगळ्यांपासून कशी सुटका करायची हे पाहणार आहोत. आणि यासाठी आपण सहज घरामध्ये उपलब्ध होणारं असं ॲलोवेरा जेल वापरणार आहोत. झाडाचं जर ॲलोवेरा जेल असेल तर एकदम छान, किंवा तुम्ही पतंजलीचं किंवा कोणत्याही कंपनीचं ॲलोवेरा जेल वापरू शकता. मी इथं केशरचंदन ॲलोवेरा जेल वापरत आहे, पतंजलीचंच आहे. जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही रेग्युलरचं कोणतंही ॲलोवेरा जेल वापरू शकता, तुमच्याजवळ जे काही उपलब्ध असेल ते. तर हे बघा, एकदम थोडी क्वांटिटी लागते, आपल्याला जास्त पण घ्यायची गरज नाही. अगदी अर्धा चमच्याच्या अंदाजानेच आपण हे ॲलोवेरा जेल वापरणार आहोत. आणि हे केशरचंदन असल्यामुळे थोडंसं असं पिवळा रंग दिसत आहे याचा. आणि याच्यामध्ये आणखीन एक प्रभावी गोष्ट जी की आपलं क्लेन्झिंगचं काम करणार आहे स्किनसाठी, ते वापरणार आहोत आपण. ते म्हणजे कच्चं दूध, न तापवलेलं दूध आहे हे. आणि हे पण अगदी थोडंसं पाव चमचाच घ्यायचं आहे हे दूध. हे बघा, यापेक्षा सुद्धा अगदी कमी, फक्त त्याला असं आपण जसं मसाज करतो त्या पद्धतीची ती क्रीम तयार व्हावी इथपर्यंतच आपण हे घ्यायचं आहे. याच्यामध्ये एकदम पातळ पेस्ट बनवायची नाही आहे. हे बघा, अगदी 3 ते 4च थेंब आहे हे कच्चं दूध. कच्चं दूध हे आपल्या स्किनसाठी खूपच छान असतं. हे आपल्या स्किनची क्लिन्झिंग करण्यासाठी मदत करतं. हे व्यवस्थित अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. खूप पैसे देऊन बाजारामधील क्लिन्झिंग मिल्क असो किंवा मसाज क्रीम असो, या सगळ्याला मागे टाकेल असा याचा रिझल्ट आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, आठवड्यातून कमीत कमी एकदा करायचं. हे बघा, ही पेस्ट मी अशी चेहऱ्यावरती अगोदर लावून घेते, पूर्ण स्किनवरती आपण लावून घ्यायची. ॲलोवेरा जेल हे सगळ्या स्किन टाईपसाठी खूपच छान असतं. आपल्या डेली स्किन केअरमध्ये सुद्धा तुम्ही ॲलोवेरा जेलचा नक्कीच वापर करा, कारण ते खूपच छान असतं आपल्या स्किनसाठी. तसेच कच्चं दूध पण नेहमी तुम्ही वापरत जावा, क्लिन्झिंग मिल्कचं छान असं काम करतं. हे बघा, मसाजच्या स्टेप बघा तुम्ही. आता मी अगोदर मानेपासून सुरुवात करते आणि खालून वरच्या दिशेने, याच्यानंतर हनुवटीला. मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही मसाज केला तर तुमची स्किन लूज पण अजिबात पडणार नाही. जर उलटा मसाज केला तर तुमची स्किन लूज पडते. पण मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने मसाज करा तुम्ही. आणि थोडा आपला जर हात कोरडा वाटला तर आपण डबल ते पेस्ट घ्यायची आपल्या हातावरती आणि डबल मसाज करायचा आहे. बघा, मी बाहेरच्या दिशेने मसाज करत आहे गालाचा सुद्धा. याने आपण ओठांचा पण मसाज करू शकतो, कारण ओठ पण आपले सारखे ड्राय होतात किंवा आपण लिपस्टिक वापरून वापरून ते ओठ आपले काळे पडतात, ते पण हे होत नाही. आणि त्याचा पण जे काही असतो प्रॉब्लेम तो पण निघून जातो. नाकावरती किंवा पूर्ण आपण स्किनवरती ज्या पद्धतीने पार्लरमध्ये मसाज करतात त्या स्टेप मी तुम्हाला सांगत आहे. डोळ्यांवरती पण आपण हा मसाज करायचा. डोळ्याखाली जे काही काळे वर्तुळ असतात ते पण याने हळूहळू कमी होतात. आठवड्यातून एक दिवस नक्कीच ठेवा हे फेशियल तुम्ही. तर हे आता बघा, कपाळावरती कशा पद्धतीने मी करत आहे. खालून वरच्या दिशेने कपाळाचा मसाज करायचा. खाली जर केला तर कपाळावरती सुरकुत्या पडतात. आठवड्यातून एकदा जर हे फेशियल तुम्ही केलं, घरगुती फेशियल आहे, एक कमी खर्चामध्ये, एकदम कमी खर्चामध्ये आणि सहज उपलब्ध अशा वस्तूंपासून आहे. तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची पण अजिबात गरज नाही. तर हे अशा पद्धतीनं मसाज करायचा कपाळाचा सुद्धा. जेव्हा जेव्हा आपला हात कोरडा वाटेल तेव्हा तेव्हा ते थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं. आता 3 वेळेस करायचं. हे सेम स्टेप आपण 3 वेळेस फॉलो करायच्या. पहिल्या वेळेस जर काही तुमचं बघण्यामध्ये राहिलं असेल तर दुसऱ्या वेळेस पण मी फुल ठेवते, कुठेही स्किप करत नाही बघा तुम्ही. आणि सांगण्यामध्ये जर काही राहिलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय करू शकता. हे बघा, आता गालाचा मसाज मधून बाहेरच्या दिशेने करायचा, उलटा करायचा नाही कधीच. ते एकदम छान काळजी घ्या तुम्ही, अजिबात उलटा मसाज करायचा नाही, नाहीतर तुम्ही कितीही भारीचे प्रोडक्ट वापरले तरी सुद्धा तुमची स्किन लूज पडते. आणि मसाज करत असताना कधी जास्त प्रेशर द्यायचं नाही. जर आपण जास्त प्रेशर दिलं तर आपली जी स्किन असते ती सुजते, आपली जे काही म्हणजे असं फुगीर दिसतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी फेशियल केल्यानंतर किंवा मसाज केल्यानंतर स्किनचा माझी स्किन खूपच अशी मोठी दिसत आहे, असे चेहरा माझा मोठा दिसत आहे. तर तो कशामुळे दिसतो, तर आपण जास्त प्रेशर देऊन मसाज केलेला असतो त्याच्यामुळं जेवढा आपल्या स्किनला आपण सूट होईल किंवा सहन होईल तेवढाच प्रेशरमध्ये आपण मसाज करायचा कधी पण. तो खूप मोठा गैरसमज आहे की खूप जास्त प्रेशर दिल्यानंतर आपल्या स्किनवरती छान ग्लो येतो, तर असं अजिबात नसतं. एकदम नॉर्मल हाताने, नॉर्मल प्रेशरने आपण कधी पण मसाज करायचा. हे बघा, हे पूर्ण 3 वेळेस करायचं. 2 वेळेस झालं, आता आणखीन एकदा मी करून घेते. हे माझं 3 वेळेस झालेलं आहे. आता आपण प्रेशर पॉईंट प्रेस करूयात. प्रेशर पॉईंट प्रेस करताना कधी पण
आपले जे काही भुवया असतात त्याच्या मध्यभागी पहिला प्रेशर पॉईंट असतो, तिथे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने प्रेस करायचं. तर हे बघा, मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे सेम त्या पद्धतीने. आणि प्रेशर पॉईंट प्रेस करताना कधी पण डोळे आपले बंद ठेवायचे, उघडे ठेवायचे नाहीत. आता डोळ्यांच्या साईडला जे काही असतात भुवयांच्या एकदम खालच्या टोकाला तिथं प्रेस करायचं. आता याच्यानंतर हे बघा, मी ज्या पद्धतीने गालावर तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने प्रेस करायचं. हे सगळे प्रेशर पॉईंट प्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे. इथं प्रेस केल्यानंतर आपल्या स्किनला ग्लो येतो छान असा, आणि पिंपल्स येण्याचा पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होतो. हे बघा, गालावरती 2 ठिकाणी असतात प्रेशर पॉईंट, आणि सगळ्यात शेवटला आपण कानाच्या मागचा प्रेशर पॉईंट प्रेस करायचा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रेस करायचा 2दा. तर हे झालेलं आहे माझं. आता हे जे आहे हे धुवायचं नाही. जे काही ॲलोवेरा जेल आणि कच्च्या दुधाचा मसाज केलेला आहे तो अजिबात धुवायचा नाही. याच्यावरतीच आपण पेस्ट लावणार आहोत. आणि यासाठी मी इथं बेसन पीठ वापरणार आहे, आणि पाव चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी मुलतानी माती पण वापरू शकता, चंदन पावडर पण वापरू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही वापरू शकता याच्यासाठी. आणि याच्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घ्यायची. हळकुंडाची हळद असेल तर एकदमच छान. आणि कच्चं दूध वापरणार आहे मी इथे. तुम्ही याच्यामध्ये रोज वॉटरसुद्धा ॲड करू शकता, पण कच्चं दूध सहज उपलब्ध होतं, प्रत्येकाच्या घरामध्ये सहजच उपलब्ध होतं. त्याच्यामुळं कच्चं दूध आणि हे पूर्ण मिश्रण तयार करायचं. ज्या पद्धतीने आपण स्किनवरती पेस्ट लावतो, त्या पद्धतीने फेस पॅक लावतो त्या पद्धतीने हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याच्यातील सगळ्या गुठळ्या अशा आपल्या बोटाने व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या. पॅक लावताना 3 बोटाच्या मदतीने लावत आहे मी. हे बघा, या डायरेक्शनमध्ये लावायचा कधी पण फेस पॅक. कधी पण कोणताही फेस पॅक लावताना मी जसं दाखवत आहे सेम तसंच तुम्ही फेस पॅक लावा. हीच एकदम करेक्ट आणि योग्य पद्धत आहे. जास्त जाड असा थर देण्याची अजिबात गरज नाही. व्यवस्थित असं सगळ्या साईडला हा फेस पॅक मी असा लावून घेते 3 बोटाच्या मदतीने. ब्रशची पण अजिबात गरज नाही आपल्याला. आणि तुम्ही याच्याऐवजी चंदन पावडर, उन्हाळा जर असेल तर चंदन पावडर वापरायची, हिवाळा असेल तर तुम्ही बेसन पीठ किंवा मुलतानी माती काहीही वापरलं तरी चालतं. पण हिवाळ्यामध्ये चंदन पावडर नाही वापरायची, कारण चंदन हे मुळातच थंड असतं आणि हिवाळ्यामध्ये लावल्यामुळे स्किन आपली ड्राय होते, त्याच्यामुळे हिवाळ्यात नाही वापरायची. तर हे पूर्ण असा फेस पॅक माझ्या स्किनवरती मी लावून घेतलेला आहे. आणि हा पूर्ण आता सुकवू द्यायचा नाही, तर फक्त 5च मिनिट ठेवायचा स्किनवरती. तर हा पॅक आता अर्धवट सुकलेला आहे, जास्त कोरडा पण नाही आणि जास्त ओला पण नाही. आता मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये, आणि त्या पाण्यामध्ये आपला हात ओला करायचा आणि असा मसाज करत करत हा फेस पॅक आपण काढायचा. मसाज करत काढल्यामुळे स्क्रबिंगचं पण काम होतं आणि फेस पॅक पण काम होतं, म्हणजे दोन्ही काम होतात याच्यामध्ये एकामध्येच. म्हणजे फक्त 2 स्टेपमध्येच आपलं आजचं हे फेशियल होत आहे, अगदी स्वस्तामध्ये मस्त असं. तर हा फेस पॅक असा मी मसाज करत करत काढून घेते, आणि नंतर स्वच्छ अशा पाण्याने मी हे फेस पॅक हा धुवून घेते. तर मी स्वच्छ असा हा फेस पॅक धुवून आलेले आहे, आणि माझं हे फेशियल पूर्ण झालेलं आहे. आठवड्यातून एकदा हे फेशियल करायचंच. तुम्हाला अजिबात बाहेर पार्लरमध्ये जाण्याची गरजच वाटणार नाही. हे बघा, लगेचच आपल्या स्किनमध्ये किती फरक जाणवतो. सगळी टॅनिंग निघून जाते, आणि ऑल स्किन टाईप आणि ऑल सीझनमध्ये आपण हे फेशियल करू शकतो. याच्यानंतर आपली स्किन जास्त ड्राय पडू नये त्याच्यामुळं हे असं कोणतंही मॉइश्चरायझर वापरायचं. तर मी इथं राहुल फाटेचं लिपोसॉफ्ट हे मॉइश्चरायझर वापरत आहे. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि पूर्ण आपल्या स्किनवरती लावायचं. फक्त याचं लावण्याचं कारण म्हणजे आपली स्किन ड्राय पडू नये एवढंच असतं. तर अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं स्वस्तात मस्त असं 2 स्टेप फेशियल, जे की सहज घरगुती अशा वस्तूंपासून आपण करू शकतो. हे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.